नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स कराडमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. तर जसं की आपण लास्ट लेक्चर तुम्ही चेक केलं असेल सगळ्यांनी, लास्ट लेक्चर मध्ये आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट काढले. त्याचं मी तुम्हाला होमवर्क घरी सॉल्व्ह करायला सांगितलं. एक आन्सर तुम्हाला मी कमेंट मध्ये लिहायला सांगितलं कॉन्ट्रापॉझिटिव्हचं, जे की तुम्ही बऱ्याच लोकांनी लिहिलंय, पण बऱ्याच लोकांना सगळे कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. याच पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स द्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. तर लास्ट लेक्चरला आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे बघितलं. त्याचबरोबर बघा आपण ड्युएल्स आपण सॉल्व्ह केले. ड्युएल्स मध्ये काय करायचं होतं, कॅपचं कप, कपचं कॅप करायचं होतं. नेगेशन असेल तर नेगेशनच लिहायचं होतं. सी असेल तर टी लिहायचं, म्हणजेच कॉन्ट्रडिक्शन असेल तर टॉटॉलॉजी, टॉटॉलॉजी असेल तर कॉन्ट्रडिक्शन. तर आजचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरची मी सुरुवात करतोय, ज्याच्यात आपला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 3 बाकी आहे. एक्सरसाइज 1.3 चा तो आपण आज सॉल्व्ह करूया. तर क्वेश्चन नंबर 1 काय आहे, तर मी सगळ्यात पहिले हेडिंग लिहितो. लक्ष द्यायचं व्यवस्थित. हेडिंग आहे माझं क्वांटिफायर. ठीक आहे. मी हेडिंग काय दिलंय बघा, क्वांटिफायर. एकदम बारकाईने लक्ष द्या. या टॉपिक मधला थोडासा किचकट पार्ट काय असेल तर हा क्वांटिफायर. त्याच्यामुळे एकदम मी व्यवस्थित, एकदम आरामशीर, जेणेकरून तुम्हाला समजेल या पद्धतीने मी घेणार आहे. त्यामुळे बारकाईने लक्ष द्यायचं. क्वांटिफायर. तर क्वांटिफायर काय आहे, तर क्वांटिफायरचे दोन टाईप आहेत. तर मी पहिले टाईप्स लिहितो. फर्स्ट आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. ठीक आहे. युनिव्हर्सल क्वांटिफायर. त्याचं जे नोटेशन आहे ते मी इथे लिहितो. उलटा ए काढायचा, असा उलटा ए. ठीक आहे. त्याच्या खाली मी एक सेंटेन्स लिहिणार आहे फक्त. ऑल द व्हॅल्यूज. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ काय मी पुढे सांगतो. पहिल्यांदा मी लिहून घेतो. फर्स्ट आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. सेकंड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. त्याचा मी अर्थ खाली लिहितो. ऍटलिस्ट वन व्हॅल्यू. ओके. तर बघा युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायरच्या खाली म्हणले ऑल द व्हॅल्यूज. ऑल द व्हॅल्यूज म्हणजे काय, तर तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला असणार आहे. त्या क्वेश्चन मध्ये जर हे क्वांटिफायरचा साइन असेल, हे जर क्वांटिफायरचा साइन असेल तर आपण ओळखणार युनिव्हर्सल क्वांटिफायर. तर त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची असते. तर त्या क्वेश्चन मध्ये दिलेलं जे इक्वेशन आहे त्या सगळ्या इक्वेशनच्या सगळ्या व्हॅल्यूला आपल्या गिवन व्हॅल्यू सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. आता मी बोललेला शब्दाचा अर्थ किंवा मी बोललेल्या वाक्याचा अर्थ जर लक्षात आला नसेल तर आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा नक्कीच लक्षात येईल. आता फक्त लक्षात ठेवा, ऑल द व्हॅल्यूज मस्ट सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन. ठीक आहे. काय म्हणायचं, ऑल द व्हॅल्यूज मस्ट सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर त्याचं नोटेशन आहे उलटा ई. हे जर साइन दिसलं तर लक्षात ठेवायचं ऍटलिस्ट वन व्हॅल्यू मस्ट सॅटिस्फाय गिवन इक्वेशन. म्हणजे कुठली तरी एक व्हॅल्यू सॅटिस्फाय केलं बाद झालं आपल्यासाठी. इथे सगळ्या व्हॅल्यू मात्र झाल्या पाहिजे. ठीक आहे. आता हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ह्याचा आपल्याला खूप यूज करायचा आहे. तर तुम्ही पटकन याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. डायरेक्ट मी मग क्वेश्चन कसं आहे आणि त्याच्या आधी आपल्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतो. तर पटकन याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या फास्ट. तर ठीक आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारला असेल तर आता मी थोडं रफ करतो. मी हे जे लिहून दिलं हेच मी त्या बाजूला कॉर्नर मध्ये एका साइडला लिहितो. फर्स्ट आपण लिहिला युनिव्हर्सल. ठीक आहे. क्वांटिफायर मी आता क्वांटिफायर लिहित नाही, त्याचं साइन लिहितो. ऑल द व्हॅल्यू, ऑल द व्हॅल्यूज. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय लिहिलं, एक्झिस्टेन्शियल उलटा ई. राईट. त्याचं काय लिहिलं, ऍटलिस्ट वन व्हॅल्यू. ओके. आता एवढं क्लिअर झालं असेल युनिव्हर्सल म्हणजे काय, एक्झिस्टेन्शियल म्हणजे काय, दोन्ही तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता
मी पुढे येतो क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता मी इथेच लिहितो क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय. क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय चेक करा. ओपन सेंटेन्स, मी फक्त ओपन लिहितो, प्लस क्वांटिफायर. आता ह्याचा अर्थ काय मी सांगणारच आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा. क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे ओपन सेंटेन्स प्लस क्वांटिफायर. म्हणजेच काय, तर तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना x² - x - 4 = 0. लेक्चर नंबर 1 आठवायचं. सगळ्यांना आठवलं का? लेक्चर नंबर 1 काय आहे रे? लेक्चर नंबर 1 मध्ये आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स शिकलो. टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याच्या बाजूला जर x ची व्हॅल्यू दिली, बघा परत बोलतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याच्या बाजूला x ची व्हॅल्यू दिली तर तो आपला डिक्लेरेटिव्ह म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. पण x ची व्हॅल्यू नाही दिली तर तो काय आपला ओपन सेंटेन्स म्हणजे 100% हा आपला काय ओपन सेंटेन्स. क्लियर आहे? मग ओपन सेंटेन्सला जर मी क्वांटिफायर जोडला म्हणजेच काय, मी ह्याच्या बाजूला एखादा क्वांटिफायर दिला तर हे जे स्टेटमेंट तयार झालं हे स्टेटमेंट म्हणजे माझं क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्लियर आहे सगळ्यांना? मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल मी काय सांगितलं. एक ओपन सेंटेन्स आणि क्वांटिफायर म्हणून मी लिहिलं बघा, ओपन सेंटेन्स प्लस क्वांटिफायर इज इक्वल टू क्वांटिफाईड स्टेटमेंट. ठीक आहे? एक ओपन सेंटेन्स त्याच्यामध्ये क्वांटिफायर ऍड केला तर त्याला काय म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट. तर आता हे आपलं फक्त बेसिक झालं. क्वेश्चन आपल्याला काय येतं हे लक्षात घेऊया. तर आपल्याला क्वेश्चन आहे ना असा क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेला असतो. बघा मी काय सांगते, आपल्याला क्वेश्चन कसा असतो तर असा एक क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेला असतो आणि त्या क्वांटिफाईड स्टेटमेंटची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची असते. म्हणजे आपल्याला क्वेश्चन काय तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला एक क्वांटिफाईड स्टेटमेंट देणार. क्वांटिफाईड स्टेटमेंट देणार म्हणजेच काय तर ओपन सेंटेन्स आणि क्वांटिफायर त्या स्टेटमेंट मध्ये असणार आणि त्या क्वांटिफाईड स्टेटमेंटची काय करायची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. ट्रूथ व्हॅल्यू काढायची म्हणजेच काय तर तो टी आहे का एफ आहे एवढंच लिहायचं, म्हणजे ट्रू आहे का फॉल्स आहे लिहायचं. तर आता मी एक क्वेश्चन तुम्हाला दाखवतो बघा. आता समजा हाच क्वेश्चन आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं सिम्प्लिफाय करतो इथे. x belongs to a आणि मी इथे एक क्वांटिफायरचा साइन काढतो, हा क्वांटिफायर. ठीक आहे? माझा क्वेश्चन तुम्ही चेक करून घ्या. क्वेश्चन चेक करून घ्यायचं सगळ्यांनी. बघा मी काय लिहिलं, x belongs to a, x² - x - 4 = 0. ठीक आहे? आता a सेंटेन्स a x belongs to a तर तुम्हाला a पण ना प्रश्नामध्ये दिलेला असतो असं काहीतरी. आता मी तो वर लिहितो a = 1 2 3 4 जे काय असेल ते. ठीक आहे? तर आता तुम्हाला काय दिलंय हे लक्षात घ्या आणि तुम्हाला काय करायचंय या दोन्ही गोष्टी तुम्ही चेक करा. ठीक आहे? तर पहिली गोष्ट तुम्हाला काय दिलंय तर तुम्हाला दिलंय एक क्वांटिफाईड स्टेटमेंट. का दिलंय तर तुम्ही क्वेश्चन मध्ये पण बघा, एक्सरसाइज 1.3 पेज नंबर 17 क्वेश्चन नंबर 1, फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे काय करायचं तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. मग तुम्हाला या क्वांटिफाईड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. आता मी ह्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे? आता लक्ष द्या. सगळ्यात पहिले मी बघायचं हे इक्वेशन काय. ठीक आहे? हे इक्वेशन मी बघितलं, तुम्हाला काय सांगितलं, हा x आहे, x belongs to a. काय x belongs to a ह्याला काय वाचायचं मी पुन्हा एकदा सांगतो, x belongs to a म्हणजे x चे सगळ्या व्हॅल्यू या a च्या व्हॅल्यू आहेत. x च्या या सगळ्या व्हॅल्यू या a च्या व्हॅल्यू आहेत. तर a ची व्हॅल्यू काय काय 1 2 3 4. मग तुम्ही काय करायचं, x च्या जागेवर 1 ठेवायचं, उत्तर 0 येतंय का बघायचं. बघा मी काय म्हणतोय, x च्या जागेवर 1 ठेवायचं, उत्तर 0 येतंय का बघायचं. x च्या जागेवर 2 ठेवायचं, उत्तर 0 येते का बघायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी x च्या जागेवर 2 का ठेवतोय, 1 का ठेवतोय, 3 का ठेवतोय. कारण की त्यांनी इथं दिलंय x belongs to a म्हणजे x ची प्रत्येक व्हॅल्यू ही a ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे? तर आता आपण हे सॉल्व्ह करायचं आहे. पण सॉल्व्ह करायच्या आधी हा क्वांटिफायर पण बघायचा. आता हा आपला क्वांटिफायर कुठला आहे रे? कुठला क्वांटिफायर आहे? कुठला क्वांटिफायर आहे? तर हा क्वांटिफायर आहे कुठला? युनिव्हर्सल क्वांटिफायर.
मग युनिव्हर्सल क्वांटिफायरच्या खाली काय दिले पाटील सरांनी, काय दिले, ऑल द व्हॅल्यूज. म्हणजेच काय, सगळ्या व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे, सगळ्या व्हॅल्यूनी. तर आता आपण चेक करायचं, मग 1 टाकायचं, उत्तर 0 येते का बघायचं, 2 टाकायचं, असं प्रत्येक व्हॅल्यूने जर उत्तर 0 आलं तर टी लिहायचा. 3 पुट केले 0 आलं, चौथ्याने नाही आलं तर एफ लिहायचं. कारण की त्यांनी दिलंय क्वांटिफायरचं मिनिंग ऑल द व्हॅल्यू, सगळ्या व्हॅल्यूनी मस्ट इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. ऑल द व्हॅल्यूज मस्ट सॅटिस्फाय गिव्हन इक्वेशन. बरोबर. तर आता आपण ओरली चेक करूया, ह्याचा आन्सर कसं लिहायचं मी एक्सरसाइजच्या क्वेश्चन मध्ये दाखवणार आहे. आता फक्त मी तुम्हाला ओरली सांगतो, ऍक्च्युअल मध्ये आपण कसं सॉल्व्ह करतोय ते. तर 1 पुट करूया, 1 चा स्क्वेअर 1, 1 मायनस 1, एक्स च्या जागेवर 1 पुट करायचं. बरोबर. 1 मायनस 1 0, 0 मायनस 4, आन्सर इज -4. म्हणजे आन्सर 0 नाही आलं, माझा आन्सर आला -4. म्हणजेच पहिल्याच व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाय केली नाही. पुढचे पुट करण्यात काय मतलबच नाही, कारण की सगळ्या व्हॅल्यूने सॅटिस्फाय केली तर टी करायचंय, पहिल्याच व्हॅल्यूने केली नाही, म्हणून मी डायरेक्ट आन्सर लिहिणार एफ. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, एफ. आन्सर कसं लिहायचं मी नंतर पुढे दाखवतो. लक्षात आलं का मला काय सांगायचं तुम्हाला. बघा, मी क्वांटिफायर जर चेंज केला तर आन्सर चेंज होऊ शकतं का, तर आता आपण चेक करू. मी क्वांटिफायर चेंज करतो, मी क्वेश्चन चेंज केला. क्वांटिफायर आता मी कुठला दिला रे मुलांना, तर आधी होता युनिव्हर्सल, आता मी दिला एक्झिस्टेन्शियल. आता बघा, युनिव्हर्सल आधी होता, आता एक्झिस्टेन्शियल आला. तर तुम्ही चेक करा, एक्झिस्टेन्शियलचा खालती वाक्य लिहिलेलं आहे, काय लिहिलंय रे, ऍटलिस्ट 1 व्हॅल्यू मस्ट सॅटिस्फाय गिव्हन इक्वेशन. म्हणजेच काय, कुठली पण एक झाली, बघा वाक्याचा अर्थ समजून घ्या, कुठली पण एक झाली तर ट्रू लिहून टाकायचं. मग 2 झाले तरी चालतील का, तर 100% चालतात. 3 झाल्या चालते, 4 झाले तरी चालते, कुठली तरी एक होते बस. मग आपण जिथे एक होईल एखादी तर ठीक आहे, 4 पण नाही झालं तर फॉल्स येणार. आता मी चेक करतो, 1 पुट मागाशीच केला, वजा 4 2 पुट करूया. 2 चा वर्ग 4, इथे 2 पुट केलं, 4 वजा 2 2, 2 वजा 4 वजा 2 म्हणजे 0 येत नाहीये. मी 1 पुट करून बघितलं, 2 पुट करून बघितलं, आता मी 3 पुट करतो. 3 चा स्क्वेअर 9, 9 मायनस 3 6, 6 मायनस 4 परत 2 आलं, म्हणजे हे पण सॅटिस्फाय नाही करायचं. आता लास्ट व्हॅल्यू चेक करूया, 4, 4 चा स्क्वेअर काय येणार आहे 60, 16 मायनस 4 काय येणार आहे 12, 12 मायनस 4 काय येणार आहे 8. म्हणजेच कुठल्याच व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाय केलं नाही, म्हणून ह्याचा आन्सर या क्वांटिफायरने पण काय आलं, एफ आलं. पण एखादी जर व्हॅल्यू इक्वेशन सॅटिस्फाय केलं असतं ना, तर मी काय लिहिलं असतं, टी लिहिलं असतं. मला वाटतं तुम्हाला हे पूर्ण पिक्चर हा तुमचा क्लिअर झाला असेल. नक्की आपण काय करणार आहे, मी अजून क्वेश्चन सॉल्व्ह केलेला नाही, मी तुम्हाला फक्त बेसिक सांगितलंय ह्याच्यामध्ये काय. तुम्हाला हे एकंदरीत लक्षात आलं असेल, क्वांटिफाईड स्टेटमेंट वगैरे मी काय लिहिलंय. फक्त तुम्ही ह्याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या, तुमचं बेसिक क्लिअर होऊन जाईल. मग मी क्वेश्चन कडे लगेच वळतो. पण त्याला स्क्रीनशॉट मारून घ्या फास्ट. तुमचा स्क्रीनशॉट मारून झाला असेल तर आता मी एक्सरसाइज मधला क्वेश्चन स्टार्ट करतो, जेणेकरून तुमचं हे क्लिअर होऊन जाईल. आता मी या बाजूचा आहे असं तुमच्यासाठी ठेवतो, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. आता बघा, हा क्वेश्चन थोडासा क्रिटिकल आहे, त्यामुळे ह्याच्यातले मी थोडेसे जास्त क्वेश्चन मी तुमच्यासाठी सोडवतो. क्वेश्चन नंबर 1, एक्सरसाइज 1.3. मी क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन दिलाय, इफ a इज इक्वल टू, a चे आपल्याला काही एलिमेंट्स दिलेत, काय दिलेत बघूया. 3 5 7 9 11 12. 3 5 7 9 11 12. ठीक आहे. पुढे दिलंय, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला काय करायची, तरी ट्रूथ व्हॅल्यू काढायची. पुढे मी आता लिहित नाही, प्रश्न मी ओरली वाचून दाखवला. काय, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला काय करायचे, ट्रूथ व्हॅल्यू काढायची. तर आपल्याला हा मेन क्वेश्चन, याच्यामध्ये टोटल 6 सब क्वेश्चन्स आहेत. तर त्यातला मी काय करतो, फर्स्ट क्वेश्चन पहिला सॉल्व्ह करतो. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन मी लिहितो, क्वेश्चन नंबर 1. मी बघा 6 मधले 3 प्रश्न सोडवणार आहे, 3 तुम्हाला सोडवायला देणार आहे. तर मी बारकाईने लक्ष द्या. फर्स्ट लिहितो मी, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर x belongs to a, x belongs to a such that
x minus 8 is equal to 1 such that x minus 8 is equal to 1. तर आता तुम्ही आहे ना, मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने जर व्यवस्थित ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येणार आहे हे नक्की सॉल्व्ह कसं करायचं. तर आता चेक करूया आपण. सगळ्यात पहिले मी चेक काय करायचं, इथे काय दिले x बिलोंग्स टू a दिले, म्हणजे x ची ही प्रत्येक व्हॅल्यू ती a ची व्हॅल्यू असते. म्हणजे x ची व्हॅल्यू कुठली कुठली 3 5 7 9 11 12 या सगळ्या व्हॅल्यू x च्या व्हॅल्यू. ठीक आहे. क्वांटिफायर कुठला दिलाय मी आता बारकाईने बघतो. कुठला दिलाय रे बघा. तर क्वांटिफायर इथे दिलाय एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. कुठला दिलाय एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरच्या खाली काय लिहिलंय ऍट लीस्ट वन व्हॅल्यू, म्हणजे कुठली तरी एक व्हॅल्यू काय करायचं इक्वेशन सॅटिस्फाय करायचं आपल्याला. तर आता आपण चेक करूया. व्हॅल्यू आधी ओरली पुट करायची. आता बघा मी पहिला 3 पुट करतो. 3 वजा 8 काय येणार वजा 5. नेक्स्ट 5 वजा 8 काय येणार वजा 3. 7 वजा 8 उत्तर काय येणार वजा 1. पण जेव्हा मी 9 पुट करणार 9 वजा 8 उत्तर आलं 1. बरोबर. 9 पुट केलं 9 वजा 8 उत्तर आलं 1. म्हणजे माझं इक्वेशन काय झालं सॅटिस्फाय झालं. क्वांटिफायर आहे एक्झिस्टेन्शियल. ऍट लीस्ट वन व्हॅल्यू कुठल्या तरी एका व्हॅल्यूने सॅटिस्फाय करायचे. तर कुठली तरी एक व्हॅल्यू म्हणजे काय मिळाली मला 9 या व्हॅल्यूने माझं इक्वेशन सॅटिस्फाय झालं. म्हणून मी आन्सर कसं लिहितो, मगाशी लिहिलं नव्हतं, आता मी इथे आन्सर लिहितो. बघा x इज इक्वल टू कुठली व्हॅल्यू 9 which is belongs to a. बरोबर. x is equal to 9 which is belongs to a satisfies given equation. बरोबर. कुठल्या तरी एका व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाय केलं 100% आन्सर काय आपलं ट्रू. बरोबर. हेन्स given statement is true and its truth value is capital T. मला वाटतं मगाचं जे मी बेसिक घेतलं ते बेसिक ज्यांना ज्यांना समजलं असेल त्यांना हे समजायला काहीच अवघड नाहीये. मगाशी फक्त मी असं वर्ड मध्ये आन्सर लिहिलं नव्हतं, मी आता लिहिलं. दरवेळेस आन्सर असंच लिहायचं, याच्यामध्ये काही चेंज करू नका. कुठल्या टेक्स्टबुक मध्ये बघू नका, कुठल्या डायजेस्ट मध्ये बघू नका. मी सांगतोय तसंच करा. ठीक आहे. तर आता हे तुम्हाला समजलं मी काय केलं. हे आन्सर ट्रू का आलं मी लास्ट टाइम रिपीट करतो. हे आन्सर ट्रू ह्याच्यासाठी आलं क्वांटिफायर एक्झिस्टेन्शियल होता. एक व्हॅल्यू सॅटिस्फाय केली ट्रू. पण समजा चुकून या प्रश्नामध्ये क्वांटिफायर असता युनिव्हर्सल तर सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय होतात का रे, तर एकच होते, सगळ्या नाही होत्या. मग तेव्हा आन्सर मी फॉल्स लिहिलं असतं, फॉल्स. ठीक आहे. क्लिअर झालं तुम्हाला. तर मी टोटल मी मगाशी सांगितलं 3 क्वेश्चन मी सॉल्व्ह करणार. त्यातला मी एक क्वेश्चन सॉल्व्ह केला. टोटल 6 क्वेश्चन आहेत. पहिला मी सॉल्व्ह केला, अजून 2 मी सॉल्व्ह करणार आहे. बाकीचे 3 तुम्ही घरी सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. त्याचा फास्ट एक स्क्रीनशॉट मारून घ्या लवकर. ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मारून झाला असेल. तर आता क्वेश्चन नंबर मी त्यातला एक घेतो अजून. पुढे 6 क्वेश्चन आहेत. 1 झाला माझा. त्यातला मी क्वेश्चन नंबर 4 घेतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 क्वांटिफायर कुठला दिलाय तुम्ही टेक्स्टबुक मध्ये चेक करा. क्वेश्चन नंबर 4 क्वांटिफायर दिलाय युनिव्हर्सल क्वांटिफायर x belongs to a. पुढे काय दिलंय बघा. x is an even number. x is an even number. ठीक आहे. तर आता बघा प्रश्न तुमच्या समोर आहे. क्वांटिफायर कुठला आहे हे पण तुमच्या समोर आहे. क्वांटिफायरचं फक्त मी सांगतो. क्वांटिफायर दिला युनिव्हर्सल क्वांटिफायर. मान्य आहे. युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय रे, युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे ऑल द व्हॅल्यूज, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन सॅटिस्फाय झाल्या तरच ट्रू, नाहीतर फॉल्स. ठीक आहे. तर आता आपण चेक करूया. पहिला मी व्हॅल्यू टाकतो 3. x च्या जागेवर 3 टाकलेला. 3 हा इव्हन नंबर आहे का नाहीये. मग पहिलीच व्हॅल्यू इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही.
तर इथेच आन्सर आपलं फॉल्स आलं. तरी पण मी तुम्हाला करून दाखवतो. 5 करा, 7 करा, 9 करा, 11 करा. कुठला इव्हन नंबर आहे का? नाहीये. फक्त 12 इव्हन नंबर आहे. आपल्याला सगळ्या व्हॅल्यू पाहिजेत. सगळ्या जर इव्हन नंबर असल्या तर मी ट्रू लिहिणार आहे. सगळ्या नाहीयेत तर मी फॉल्सच लिहिणार. पण चुकून जर क्वांटिफायर इथे चेंज असतात, एक्झिस्टेन्शियल असतात, तर कुठल्या तरी एक व्हॅल्यू झाली तर चालते. मग 12 ने होत होतं, मग तेव्हा मात्र मी ट्रू लिहिलं असतं जर इथे क्वांटिफायर माझा एक्झिस्टेन्शियल असतात तर. ठीक आहे. तर आता मी इथे आन्सर कसं लिहितो बघा. x इज इक्वल टू कुठली पण व्हॅल्यू लिहा. 3 5 7 9 11 मध्ये मी 3 लिहितो. x इज इक्वल टू 3 बिलॉंग्स टू a. मी इथे वर लिहितो डज नॉट सॅटिस्फाईज गिवन इक्वेशन. ठीक आहे. त्यासाठी मी ब्लॅक मार्कर आणि ग्रीन मार्कर यूज करतोय. x इज इक्वल टू 3 बिलॉंग्स टू a, सॉरी ब्लू मार्कर, डज नॉट सॅटिस्फाईज गिवन इक्वेशन. बरोबर. नंतर हेन्स गिवन स्टेटमेंट इज फॉल्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल F. मुद्दा मी मगाचं आहे असं ठेवलं. त्याचं कारण असं मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की आपण लिहायचा जो आन्सरचा फॉर्मॅट आहे तो पूर्ण आहे असंच आहे. त्याच्यामध्ये काही चेंज नाही. ट्रूच्या जागी फॉल्स, फॉल्सच्या जागी ट्रू एवढंच होणार आहे. आणि एकदा सॅटिस्फाईज येणार, एकदा डज नॉट सॅटिस्फाईज येणार, एवढंच येणार. मग बघा काय आन्सर केलं. हियर लिहिलं स्टार्टला तरी चालेल. x इज इक्वल टू 3 बिलॉंग्स टू a, डज नॉट सॅटिस्फाईज गिवन इक्वेशन, हेन्स गिवन स्टेटमेंट इज फॉल्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल F. तर आता मला वाटतं तुम्हाला एक पिक्चर क्लिअर झालं असेल कसं करायचंय. तर एक लास्ट क्वेश्चन मी याच्यातला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. बाकीचे क्वेश्चन आता तुमचे तुम्ही घरी सॉल्व्ह करायचे. ह्याचा एक फास्ट स्क्रीनशॉट मारून घ्या लवकर. ठीक आहे. तर आता मी अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करतो याच्यामधला. आता मी क्वेश्चन सॉल्व्ह करतो. क्वेश्चन नंबर 6, लास्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे. तुमच्यासाठी पाहिजे मी पुन्हा एकदा लिहितो जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल की ऍक्च्युअल मध्ये आन्सर काय लिहायचंय. तुमच्यासाठी मी एक पुन्हा रफ करतो आणि परत एकदा मी आन्सर लिहितो. लास्ट क्वेश्चन मी सॉल्व्ह करतोय. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय चेक करा सगळ्यांनी. क्वांटिफायर कुठला दिलाय बघा. क्वांटिफायर दिलाय युनिव्हर्सल क्वांटिफायर x बिलॉंग्स टू a, 2x plus 9 greater than 14. 2x plus 9 greater than 14. ठीक आहे. तर आता मग व्यवस्थित बघायचं. तर सगळ्यात पहिले मी क्वांटिफायर कुठला दिलाय मी चेक करतो. कुठला दिलाय रे. युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे काय. आता तुमच्या मनामध्ये हे चाललं पाहिजे. युनिव्हर्सल म्हणजे काय. तर युनिव्हर्सल म्हणजे तेच ऑल द व्हॅल्यूज. ऑल द व्हॅल्यूज म्हणजे काय. तर सगळ्या व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. या सगळ्या व्हॅल्यूने हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. बरोबर. तर एक एक व्हॅल्यू आपण पुट करूया. सगळ्यात पहिले 3 पुट करा. 2 3 चा 6. बरोबर ना. 3 पुट करा. 2 3 चा 6. हे मी का पुट करतोय. x बिलॉंग्स टू a. म्हणजे a ची प्रत्येक व्हॅल्यू ही x ची व्हॅल्यू आहे. मी मगाचपासून ते सांगतो. तर आता पुट करूया. 3 पुट केलं. 2 3 चा 6. 6 प्लस 9 15. 15 हा 14 पेक्षा ग्रेटर आहे का म्हणजे मोठा आहे का. तर आहे. म्हणजे ट्रू आला आपला. म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं. 5 पुट करा. 2 पंचे 10. 10 अधिक 9 19. 19 इज ग्रेटर दॅन 14. बरोबर आहे. 7 पुट करा. 2 7 जा 14. 14 प्लस 9 23. 23 इज ग्रेटर दॅन 14. राईट आहे. नेक्स्ट 9 पुट करा. 11 पुट करा. 12 पुट करा. बघा 9 पुट केलं काय ना 18. 2 9 चा 18. 18 प्लस 9 27. राईट आहे. 11 पुट करा. 11 टू 22. 22 प्लस 9 31. 31 इज ग्रेटर दॅन 14. राईट आहे. आणि लास्ट 2 into 12 24. 24 plus 9 greater than 24 plus 9 33. 33 is greater than 14. हे पण राईट आहे. म्हणजेच आपल्याला दिला युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि त्या युनिव्हर्सल क्वांटिफायरच्या अकॉर्डिंग ऑल द व्हॅल्यूज मस्ट सॅटिस्फाय गिवन इक्वेशन. मग इथे ऑल द व्हॅल्यूज आर सॅटिस्फाइंग गिवन इक्वेशन. बरोबर. मग सगळ्या व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाय केलं म्हणून हे आन्सर काय आलं आपलं ट्रू आलं. एखादी व्हॅल्यू समजा ही जी व्हॅल्यू आहे लास्ट 12 सॅटिस्फाय केलं नसतं मग तुम्ही म्हणाल सर एवढ्या 5 व्हॅल्यू सॅटिस्फाय केल्या नाही चालणार. ऑल द व्हॅल्यू म्हणले म्हणजे सगळ्यात झालं पाहिजे. मग ही जर व्हॅल्यू झाली नसती
तरी पण मी आन्सर फॉल्स दिलं असतं या क्वांटिफायरला, युनिव्हर्सल क्वांटिफायरला. समजते मला काय सांगायचं? इथे सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय केल्या म्हणून मी ट्रू लिहितोय. मग आता मी याचा आन्सर कसं लिहितो चेक करा सगळ्यांनी. मी थोडंसं या बाजूने लिहितो. हियर x is equal to 3, 5, 7, 9, 11, 12 belongs to A, satisfies given equation. ठीक है? Hence the given statement is true. बरोबर? Given statement is true and its truth value is capital T. बघा तुम्हाला हे क्लिअर झालंय का? एकदा जस्ट बघून घ्या. मी या क्वेश्चन मधले म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधले 3 क्वेश्चन मी तुमच्यासाठी सॉल्व्ह केले. बाकीचे 3 क्वेश्चन तुम्ही घरी सॉल्व्ह करा. ते ह्याच्यासारखेच तेवढेच इझी आहे. ठीक आहे? तुम्हाला हे समजलं का? एकदा चेक करायचं आणि फास्ट त्याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या. हा सगळ्यात अवघड क्वेश्चन होता त्याच्यामधला तुम्ही केलेला आहे ऑलरेडी. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचा याचं पटकन. ठीक आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारला असेल तर आता बघा आजचं हे जे आपलं लेक्चर आहे या लेक्चर मध्ये आपण काय घेतलं तर या लेक्चर मध्ये आज आपण काय घेतलं तर क्वांटिफायर घेतलं. क्वांटिफायर 2 प्रकारचे होते. एक ऑल द व्हॅल्यूज, दुसरा ऍटलिस्ट 1 व्हॅल्यू. सगळ्या व्हॅल्यूने दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय केलं तर ट्रू. एखाद्या व्हॅल्यूने जरी सॅटिस्फाय केलं तर या क्वांटिफायरला ट्रू लिहायचं. ठीक आहे? आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे तेच एक ओपन सेंटेन्स दिलेलं असणार आणि पुढे क्वांटिफायर लावलेला असणार. त्याला आपण काय म्हणतो क्वांटिफाईड स्टेटमेंट. आणि या क्वांटिफाईड स्टेटमेंटचीच आपण काय केले ट्रूथ व्हॅल्यू काढले. तर आजच्या या लेक्चर मध्ये एक क्वेश्चन मी तुम्हाला देतो, त्याचं आन्सर तुम्ही काय करायचं कमेंट मध्ये लिहायचं. तर मी क्वेश्चन इथे लिहितो. क्वेश्चनचं जे वरचा पॉइंट आहे म्हणजे ए च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या वरती ऑलरेडी आहेत तशाच आहेत. तर मी लिहितो युनिव्हर्सल क्वांटिफायर x belongs to A, x square plus 2x is an odd number. ठीक है? क्वेश्चन वाचून घ्या. युनिव्हर्सल क्वांटिफायर x belongs to A, x square plus 2x is an odd number. आता मला याचा आन्सर कसं पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये ते पण मी सांगतो. मला हे सोडवून नकोय. Here x is equal to 3 belongs to A satisfies किंवा does not satisfy. मला ते नकोय. मला फक्त लास्टला तुमचं कमेंट बॉक्स मध्ये आन्सर एवढंच पाहिजे. आन्सर T आहे का F आहे, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू T आहे का F आहे एवढंच मला पाहिजे. बाकी काय मला कमेंट बॉक्स मध्ये नको. तर आजचं आपण जे लेक्चर घेतलं मला ते सगळ्यांना समजलं असेल. क्वांटिफायर या पूर्ण टॉपिक मधला थोडासा क्रिटिकल पॉइंट होता जो की मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलाय. अजिबात विसरून जाऊ नका. ठीक आहे? तर आपला हा जो व्हिडिओ आहे, आपला हा जो चॅनल आहे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजतंय त्यामुळे नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.